नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेले गोंडगोवारी समाजाच्या तरुणांचे उपोषण आंदोलन आता आक्रमक झाले आहे. सोमवारी दुपारपासून हजारो गोंडगोवारी समाज बांधव या आंदोलनाच्या समर्थनात नागपुरात एकवटल्याने संविधान चौक हा अतिशय वर्दळीचा रस्ता सुमारे 4 तास रस्ता रोको आंदोलनामुळे बंद आहे. सायंकाळ झाल्यानंतर आंदोलकांनी थेट व्हेरायटी चौक येथे ठिय्या आंदोलन केल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. संविधान चौकात दुपारपासून मोठ्या संख्येने गोंडगोवारी समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र अचानक आक्रमक आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर येऊन रस्ता जाम केला. आरबीआय चौक ते 0 माईल पर्यंत आंदोलकांची गर्दी असल्याने सीताबर्डी परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. गोवारी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नारे लावत आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करण्यावर ठाम असल्याने पोलिसांचा नाईलाज दिसला. बऱ्याच वर्षांनी आदिवासी बंधूंच्या मोर्चाची 1995ची आठवण ताजी करून दिली. शहरात जवळपास पूर्णच रस्त्यांवर वाहतूक जाम झाली. तासनतास नागरिकांना वाहन घेऊन उभं राहावं लागलं, तर शहरातील मोठे रस्ते वाहनांनी भरून गेले. बऱ्याच वर्षांनी आदिवासी बंधूंची ताकद नागपूरकरांसोबतच शासनाला देखील बघायला मिळाली. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. अगर सरकार अगर गोवारी समाज के हवाले से बात नहीं करती है तो आज रात को भी यही बैठेंगे, यही खाना खाएंगे, यही सोएंगे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.